पोलिसांनी कार्यकर्त्यांवर खोटी कार्यवाही करू नका। जर कार्यकर्त्यांवर खोटी कारवाई केली तर सरकार आमचंच येणार आहे, तेव्हा तुम्हाला बघून घेऊ असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिलाय। लातूरच्या उदगीरमध्ये प्रचार सभेत ते बोलत होते। सांगलीमधील जाहीर सभेत काँग्रेसमधील गटबाजी पाहायला मिळाली। पृथ्वीराज पाटील यांच्या सभेला विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे। यावेळी अर्ज दाखल करण्याबरोबरच विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र खासदार उपस्थित न राहिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। महायुतीला फक्त सत्तेची भूक आहे आणि ही युती फक्त सत्ता मिळवण्यासाठी केली आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे। तर राज्यातील जनता विश्वासघात करणाऱ्यांना धूळ चारेल असा टोलाही त्यांनी लगावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील 2 ते 4 दिवसांमध्ये रिफायनरी विरोधकांची भेट घेणार आहेत। रिफायनरी संदर्भातला निर्णय शिंदे रिफायनरी विरोधकांशी चर्चा करून घेणार आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं कळतंय। 8 किंवा 9 नोव्हेंबरला मोदी पूर्ण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुण्यातील महायुतीच्या सर्व 8 विधानसभेच्या उमेदवारांसाठी मोदी एकत्र सभा घेणार असल्याची माहिती मिळते। पालघरची उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले आमदार श्रीनिवास वनगा हे अद्यापही नॉट रिचेबल आहेत। श्रीनिवास वनगा हे काल आपल्या घरातून कुणाला न सांगता निघून गेले। अद्यापही वनगा यांच्या संपर्क होत नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीय आणि कुटुंबियांनी सांगितलेलं आहे। भाजप आणि महायुती सरकारनं महाराष्ट्र लुटल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। महाराष्ट्राला तावडीतून मुक्त करायचं, प्रथम आणायचं असा निर्धारही वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये क्रमांक 1 वर गेल्यामुळे शरद पवार अस्वस्थ झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। त्यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे। या वयात इतकं खोटं बोलायचं नसतं असं त्यांनी फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅली काढली होती। वागळे नगर भागातील या रॅलीमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। चोरट्यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे जवळपास 1.5 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसकडून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी मिळालेली आहे। मधुरिमा या दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत। राजकारणाचं बाळकडू हे लहानपणीच त्यांना मिळाल्याचं मधुरिमा राजे छत्रपती यांनी सांगितलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष युसुफ मुंजाणी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। एमआयएम पक्षाच्या तिकिटावर कारंजा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। राजीनामा देताना वाशिम जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। टेंबड्यापुराला माहिती आहे गद्दारी कुणी केली। उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन आमच्यासोबत गद्दारी केल्याचं लातूरच्या सभेत विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केलाय। जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या कार्यकर्त्याला दमदाटी केल्याचा गंभीर आरोप कैलास गोरंट्याल यांनी केलाय। कार्यकर्त्याला माहिती न देता खोतकर यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली। काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी हा आरोप केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत गृहमंत्री आर पाटील यांच्यावर टीका केलेली आहे आणि त्यामुळे वेदना झाल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीसांनी कोणत्या परिस्थितीमध्ये आणि का अजित पवार यांना फाईल दाखवली या संदर्भात फडणवीसांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याच्या फाईल वक्तव्यासंदर्भातल्या वक्तव्याचा बच्चू कडू यांनी समाचार घेतलेला आहे। आता ही बतावणी करून काही उपयोग नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। आमच्याकडे आले की देव आणि तुमच्यात आले की सैतान अशी भूमिका काही पक्षांची असते असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवरही निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे यांना काँग्रेसमधून आयात उमेदवार करावे लागतात हे मोठं दुर्दैव आहे। काँग्रेससोबत गेल्याचा उद्धव ठाकरेंना पश्चाताप होणार अशी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन हुजरेगिरी करून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची पायमल्ली केल्याचा आरोपही त्यांनी केलाय।
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय. संगमनेरला त्रास देणाऱ्यांना 23 नोव्हेंबर नंतर माफी नाही, तर शिर्डीमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार असल्याचा इशारा थोरातांनी दिलाय. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. अंतरवाली सराटीमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये आंबेडकर आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. दलित, मुस्लिम आणि मराठा यांना एकत्र करण्यासंदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. 31 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावण्यात आल्याची माहितीही आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे. हिंगोलीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाऊराव पाटलांचं हृदय भरून आलं. अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. यामुळे काँग्रेसच्या गुणवंत देवपारे यांनी बंडखोरी करत दर्यापूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लातूरचे भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय. काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या प्रचाराच्या शुभारंभ सभेवेळी भाजपला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन ते काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरच लातूर जिल्ह्यामध्ये भाजपला मोठं खिंडार पडलंय. खेड आळंदी विधानसभेतून शरद पवार यांच्या पक्षाचे नेते अतुल देशमुख यांनी बंडखोरी केली. अतुल देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलेली आहे. पुण्यामध्ये काँग्रेसला धक्का बसलेला आहे. कमल व्यवहारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पदाचा राजीनामा दिलाय. कमल व्यवहारे यांच्याकडे काँग्रेसची मोठी जबाबदारी होती, मात्र पक्षाकडून सातत्यानं डावलत जात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि राजीनामा दिला. शिवसेनेच्या माजी खासदारानं श्रीरामपूर विधानसभेमध्ये बंडखोरी केली. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबईमधील माही मतदारसंघातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. याला कारण म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे येथून पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढतायत. तर अमित ठाकरे यांच्या समोर शिवसेनेचे सदा सरवणकर मैदानामध्ये उतरले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांचा प्रचार भाजप करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडलेली आहे. या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी ही भूमिका स्पष्ट केल्याचं शेलार यांनी म्हटलेलं आहे. कोपरगाव मतदारसंघात धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आहे आणि अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केलेली आहे. ठाकरेंना सत्तेवरून खाली खेचण्याचा आणि पवारांच्या कुटुंबाचे 2 भाग करण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. या भाजपला जागा दाखवण्याची हीच वेळ असल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे. कल्याण पश्चिममधून भाजपमध्ये बंडखोरी झालेली आहे. शिवसेना युती धर्म न पाळल्यामुळे पश्चिममधून बंडखोरी केलेली आहे असं वक्तव्य नरेंद्र पवार यांनी केलंय. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. रत्नागिरी विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये बंडखोरी झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. रत्नागिरीतून उदय सामंत यांच्या विरोधात बाळ माने यांनी उमेदवारी त्यांना मिळाल्यामुळे बने हे नाराज आहेत. मुंबईमध्ये दिवाळी सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी असं आवाहन मुंबई अग्निशमन दलानं केलेलं आहे. रात्री 10 पर्यंतच फटाके फोडावेत. तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ 101 किंवा 1916 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा अशी सूचनाही अग्निशमन दलानं केलेली आहे. 12वीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नियमित शुल्कासह तर 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.